त्यांच्या विरुद्ध लढलेले जे राजनारायण होते यांनी स्वर्गीय श्रीमती इंदिराजींच्या इलेक्शनला चॅलेंज केलं आणि त्यांनी इलेक्टोरल करप्शन याच्यामध्ये झालेलं आहे। सरकारी अधिकाऱ्यांना निवडणूक प्रमुख बनवलेला आहे, सरकारी मशिनरी वापरलेली आहे, अशा विविध गोष्टींचा त्या ठिकाणी उल्लेख केला आणि हायकोर्टामध्ये ती केस चालली, साक्षी पुरावे झाले, देशाच्या पंतप्रधानांनाही हायकोर्टात जावं लागलं आणि 12 जून 1975 ला जस्टिस जगमोहन अलाहाबाद हायकोर्टचे यांनी स्वर्गीय श्रीमती इंदिराजींची निवडणूक रद्द केली आणि 6 वर्षाची बंदी इंदिराजींवर निवडणूक लढण्याकरता घातली। त्याच्यावर इंदिराजी सर्वोच्च न्यायालयात गेल्या, तिथे जस्टिस के.व्ही. कृष्णा अय्यर होते, त्यांनी 12च दिवसांनी 14 जूनला निकाल दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल प्रथम दर्शनी आम्हाला योग्य वाटतो, त्यामुळे आम्ही त्याच्यावर स्टे करणार नाही, पण अंतिम निर्णय होतपर्यंत इंदिराजी सभागृहाच्या सदस्य राहतील, तद्वतच प्रधानमंत्री राहतील, पण सभागृहाच्या वोटिंगमध्ये किंवा कामकाजात त्यांना सहभागी होता येणार नाही, अशा प्रकारचा त्यांनी निकाल दिला। हा निकाल कधी दिला? 24 जून 1975 आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी 25 जून 1975 ला इमर्जन्सी लागली। या देशामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर तो मान्य नाही, या देशामध्ये इमर्जन्सी लागली आणि 1971 मध्ये युद्धाच्या काळामध्ये मिसाचा ऍक्ट तयार केला होता, मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट। नाना भाऊ, तुम्ही नाही, आमचे जयंतराव मगाशी म्हणाले ना की आपण जो एक कायदा तयार केला जो जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे आहे, तपासून घ्या तो कायदा, कुठल्याही मूलभूत अधिकाराचं एवढे हनन होत असेल तर मी कायदा परत घेईल, पण हा जो कायदा होता ना मिसा, कुठलाच मूलभूत अधिकार नाही, नो स्क्रुटिनी, नथिंग। मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकायचं आहे तर तेव्हा टाकू शकत होतो, आता नाही। आणि ही इमर्जन्सी लागल्यानंतर आपण संविधान बचाव म्हणता, काय झालं होतं? मूलभूत अधिकार कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला सगळ्यात जास्त प्रिय मूलभूत अधिकार आहे, ते मूलभूत अधिकार सस्पेंड केले, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य समाप्त केलं, माध्यमांवर सेन्सरशिप, पेपर काढायचा असेल तर कमिटीकडे जाऊन पेपर त्या ठिकाणी दाखवावा लागायचा तर पेपर काढता यायचा, एक पुस्तक लिहायचं असेल तर त्या ठिकाणी सेन्सर बोर्ड तयार झालं होतं, अशा प्रकारची व्यवस्था। आणि राज्य कायद्याने नाही हुकुमाने चालेल अशा प्रकारची व्यवस्था ही त्या ठिकाणी तयार झाली होती।